आपण पाहत आहात आरके न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। पीठचा अर्थ काढायचा असं आहे की गडचिरोलीचे आमदार माजी मंत्री बाबा आत्राम यांनी काहीतरी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या खासदारांच्या बाबतीत की आता हे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे खासदार इकडे जाणार तिकडे जाण्याची अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। मला बाबा आत्राम यांना हे सांगायचं आहे, हो बाबा, तुम्ही स्वतःची पोरगी सांभाळू शकला नाही। तुमची पोरगी आमच्या राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर तुमच्या विरोधात लढली, बापाच्या विरोधात लढली। तुम्ही आपली पोरगी सांभाळू शकला नाही आणि तुम्ही अशा मोठ्या मोठ्या गप्पा करतात घर बसल्या। काहीतरी तारतम्य ठेवा। तुम्ही अनेक वर्षापासून राजकारणात आहे, अनेकदा आमदार झालेत, अनेकदा मंत्री झालेत, त्याच्यामुळे बोलताना बाबा आत्रांनी थोडं तारतम्य ठेवावं, एवढंच मला त्यांना सांगायचं। सुनेत्रा पवार काल दिल्लीत अमित शहा यांना भेटली, जय पवार त्यांच्या सोबत होता, पार्थ पवार सोबत होता। त्यानंतर ही चर्चा सुरू झाली की महाराष्ट्रात दुसरं एक ऑपरेशन राबवलं जाणार आणि शरद पवार गटाचे जे खासदार आहेत ते सुटणार। सुनेत्रा पवार अमित शहा यांची भेट कशी बघतात? ठीक आहे, सुनेत्रा वहिनींनी काही राजकीय कामासाठी किंवा तुमच्या महाराष्ट्राच्या काही प्रश्नासाठी दिल्लीला जाऊन अमित शहा साहेबांची भेट घेतली असेल। त्याच्यामुळे राज्याचे काही प्रश्न त्यांना तिथे चर्चा त्यांना करायची असेल, पण अशा पद्धतीचं कुठेही चर्चा नाही। आमचे खासदार कुठेही जायचा प्रश्न नाही। त्याच्यामुळे काहीतरी नवीन वावड्या जसे मधल्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार अशा पद्धतीच्या वावड्या उडवल्या होत्या, काही त्याच्यामध्ये सत्यता नव्हती कुठे। आरके न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।